श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजची सेवा, आजचा जो उपाय आपण सांगणार आहे, जी सेवा आहे अगदी कमी टायमाची आहे आणि अगदी साधी सोपी सेवा आहे. अगदी 5 मिनिटाची सेवा आहे, पण तिचा फायदा खूप मोठा आहे. कारण आजपर्यंत भरपूर लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे. त्यासोबत आता तुम्ही सुद्धा याचा फायदा घ्या. तर बघा, या सेवा जर आपण सकाळी उठून लवकर केली तर या सेवेने आपलं आरोग्य सुधारतं, आपल्या घरामध्ये पैसा वाढतो, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश मिळतं, धनसंपदा वाढते आणि घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा वाढते. तर ही सेवा कोणती आहे तेच आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा आणि जे कोणी ताई दादा आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आपले पुढचे नवनवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांची सुद्धा सेवा घडेल आणि त्यांनी जर सेवा केली तर त्याचं एवढं का होईना आपल्याला पुण्य नक्की नक्की मिळणार आहे. म्हणून व्हिडिओ जर तुमच्याच्याने शेअर करणं होत नसेल तर तुम्ही ओरली म्हणजे तोंडाने सांगा की ही सेवा करा, या सेवेने असा फरक पडतो. पण लोकांना सांगणं मात्र लोकांना आवर्जून सांगायचं आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला सेवा कुठल्या करायची आहे? सर्वात अगोदर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे झाल्यानंतर घर झाडणं झाल्यानंतर, स्वच्छ झाल्यानंतर बाहेर सळा सारून करून घ्यायचा आहे, रांगोळी काढायची आहे. तुम्हाला अगोदर पण सांगितलं होतं की बाहेर रांगोळी असायलाच पाहिजे. तुम्ही थोडंसं फुल का होईना पण तुम्ही काढायलाच पाहिजे. आणि उंबरठ्याची पूजा रोज करायला पाहिजे. तिथं एक दिवा लावायला पाहिजे, कारण जेव्हा आपण उंबरठ्यामध्ये दिवा लावतो तेव्हा ते लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि लक्ष्मी आकर्षित होऊन आपल्या घरामध्ये येत असते. म्हणून उंबरठ्याजवळ सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम दिवा आवर्जून लावायचा आहे. मी करते हा सेवा, तुम्हाला सुद्धा या सेवा करायची आहे. कारण या सेवेने खूप खूप अनुभव येतात. मी अनुभव घेतलेले आहे म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही सुद्धा एक वेळा अनुभव घेऊन बघा. खरंच या सेवेने खूप फायदा होतो. तर आपल्याला सकाळची ही जी पूजा झाली आपली सारोन उंबरठ्याची पूजा, नंतर आपल्या देवघराची पूजा आपण करत असतो, देवांची पूजा करत असतो. देवाची पूजा झाल्यानंतर आपण थोडं तुळशीचं पान घ्यायचं आणि थोडं पाण्यामध्ये आणून स्वामींच्या, तुमच्या इथं स्वामींचा फोटो तर असणारच आहे, स्वामींच्या फोटोला हलकंसं असं पुसून तुळशीच्या पानाने, म्हणजे आपण स्वामींचं मूर्ती असेल तर नक्कीच तुम्ही अभिषेक करा. जर मूर्ती ज्यांच्या घरामध्ये नाही त्यांनी फोटोला असं त्या तुळशीच्या पानाने जर असं पुसलं तर फार चांगलं असतं. म्हणजे स्वच्छतेची पासून आपली स्वामींची सुरुवात होत असती, म्हणजे आपल्या स्वामी सेवेची आपली सुरुवात होत असती. तुम्हाला तुळशीच्या पानाने व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर तुम्हाला पूजा करताना एक तुपाचा दिवा सुद्धा लावायचा आहे. बघा, तुम्ही देवघरासमोर दिवा तर लावत असणार आहे, पण आपण तेलाचा दिवा लावतो. तर तेलाचा दिवा लावणं हा म्हणजे आपल्या रोजच्या पूजेमध्ये आपण लावतो. पण आपण कुठली सेवा करत आहे, कुठल्या आपण संकल्पयुक्त सेवा करत आहे, कुठल्या कामासाठी सेवा करत आहे, तर तुपाचा दिवा लावणं खूप आवश्यक आहे. कारण गाईच्या तुपाचा दिवा लावला ना तर लक्ष्मी आकर्षित होते आणि तुमच्या घरात पैसा वाढायला सुरुवात होतो. जमत असेल तर तुपाचा दिवा लावा, किंवा तुमच्या ज्याने तुपाचा दिवा समजा लावणं नाही झाला, तूप नसेल तर काही हरकत नाही. तिळाचं तेल, आपलं तेल वेगळं म्हणजे तिळाचं तेल सुद्धा मिळत असतं. भरपूर लोक ते वापरत असतील, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. नंतर तुम्हाला स्वामींची सेवा करायची. तर आता सेवा कुठली करायची तर बघा, आपण रोज आपल्या नित्यसेवेमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करतो. पण आपल्याला आजच्या सेवेमध्ये एक माळ स्वामींचाच मंत्र जप करायचा आहे. फक्त त्याच्या पुढं ओम लावायचा आहे. म्हणजेच ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 108 वेळा जप करायचा आहे. म्हणजे एक माळ तुम्हाला आवर्जून जप करायची आहे. नसेल वेळ तर तुम्ही 51 वेळा करा, 21 वेळा करा, चालेल, काही हरकत नाही. पण मात्र तुम्हाला हा जप आवर्जून करायचा आहे. आणि 10 मिनिटं, फक्त आणि फक्त 10 मिनिटं तुम्हाला शांत स्तब्ध असं बसून राहायचं आहे. मनातल्या मनात प्रार्थना करायची आहे, स्वामींचा जप करायचा आहे. त्या 10 मिनिटामध्ये तुमचे घरचे कामं नको,
तुम्हाला कुठला बाहेरचा ताण नको किंवा विचार नको, कारण आपल्या संसारिक माणसं आहोत. संसारिक माणसं म्हटलं म्हणजे विचार आलेच. घरामध्ये स्वयंपाक काय करायचा, टिफिन काय बनवायचा, खूप सारे प्रश्न असतात. पण ही प्लीज तुम्हाला कळकळून विनंती करते, फक्त हे जे 10 मिनिटं आहे ना, ते स्वामीसाठी काढा. फक्त स्तब्ध बसून स्वामींचं नामस्मरण करा. 108 वेळा हा जप करा. बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. आणि अनुभव जर आला ना, तर माझ्यासोबत नक्की शेअर करायचा आहे. तर बघा, तुम्हाला हे झाल्यानंतर तुम्हाला अजून एक लक्ष्मी प्राप्तीसाठी मंत्र 21 वेळा बोलायचा आहे. तो मंत्र तुम्हाला माहिती सुद्धा आहे, कारण मी 2-3 वेळा सांगितलेला आहे. गुरुवारपासून आपण तोच मंत्र सांगतोय. तरी सुद्धा एक वेळा परत सांगते. ओम श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः. ओम श्रीं ह्रीं श्रीं श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र तुम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा परत सांगितलेला आहे. तुम्हाला हा मंत्र 21 वेळा बोलायचा आहे. बस एवढीच सेवा आहे, दुसरं काही नाही. फक्त एवढी सेवा आहे, तुम्हाला ही आवर्जून करायची आहे आणि अनुभव घ्यायचा आहे. तुम्ही हे सेवा करून बघा, अनुभव तुम्हाला नक्की नक्की येणार आहे. 100% खात्री देऊन सांगते, कारण भरपूर सेवेकरिताही दादांनी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा हा अनुभव घ्या. तर चला, कोण कोण सेवा करणार आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की आपल्याला ही सेवा पाहिजे किंवा आपल्याला पैसेवाढीसाठी पाहिजे, कर्जमुक्तीसाठी पाहिजे किंवा मग लग्न जुळत नाही, तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तुम्हाला काही समस्या असतील, तर ते नक्की कमेंट करून सांगा. मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून पाठवते. त्यावर सेवा असेल ती सेवा तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तुमच्यामध्ये काही असेल, काही अडचण असेल किंवा काही समस्या असतील, काही प्रश्न असतील, तर नक्की कमेंट करा. झालेली माहिती स्वामीचरणी रुजू करते आणि इथेच थांबते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.